नमस्कार. आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल आणि त्यातील नवीन बदलाविषयी. यामध्ये आपण पाहणार आहोत की ई-KYCची जी प्रोसेस आहे ती कशी करायची आणि त्यामधील जे बदल झाले त्याबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील निर्णय क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना थेट बँक खात्यात आर्थिक रक्कम जमा केली जाते. सरकारने योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांची ई-KYC पडताळणी आधार ऑथेंटिकेशनद्वारे करणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच लाभ चालू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थीने ई-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-KYC करून घ्यायचे आहे आणि यावर्षी सप्टेंबर 18 पासून 2 महिन्याच्या आत ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर ई-KYC झाले नाही तर पुढील हप्ता मिळणार नाही. या GR सोबतच एक फ्लोचार्ट दिलेला आहे. त्यामध्ये लाभार्थ्यांनी ई-KYC कशी करायची याबाबत सांगितलेलं आहे. लाभार्थ्यांनी ladkibin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर मुख्य पृष्ठावरील ई-KYC बॅनरवर क्लिक करा. नंतर ई-KYC फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाकून सेंड OTPवरती क्लिक करायचे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला आपले ई-KYC आधीच पूर्ण झाले आहे की नाही ते तपासले जाईल. त्यानंतर होय किंवा नाही असे 2 ऑप्शन येईल. ई-KYC आधीच पूर्ण झाले असा संदेश प्राप्त होईल आणि नाही जर आलं तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल. त्यामध्ये 2 ऑप्शन दाखवले आहे. जर नाही आलं तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र यादीत नाही असा संदेश येईल. किंवा होय आलं तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये OTP सबमिट करायचा आहे तो. आणि त्यानंतर OTP सबमिट झाल्यानंतर ई-KYC पृष्ठावरील पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून तिथे कॅप्चा कोड टाकून सेंड OTPवरती क्लिक करायचे आहे. नंतर तो OTP जो आहे तो पती किंवा वडील यांच्या मोबाईल नंबरवर जाईल आणि तो टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे. यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग पर्याय निवडावा आणि डिक्लेरेशन सबमिट करायचं आहे. डिक्लेरेशनमध्ये 2 बाबी राहणार आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. इथे होय किंवा नाही म्हणून असा एक चेकबॉक्स राहील, तिथे टिक करायचं आहे. तुम्हाला कागदावरती डिक्लेरेशन द्यायचं नाही आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. इथे हो किंवा नाही असं ऑप्शन राहील, तिथे तुम्हाला चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे. नंतर दोन्ही चेकबॉक्स क्लिक करून सबमिट करायचे आहे. सक्सेस आणि नंतर सक्सेस तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश येईल. यांनी इथे ई-KYC कशा पद्धतीने करायची आहे ती GRमध्ये जोडून दिलेलं आहे. त्यामुळे सर्व महिलांना आपल्या मोबाईलवरती स्वतः करता येईल. काय कोणतीही अडचण जाणार नाही.